नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवी मुंबई पोलीस ग्राउंड वरती आलेलो आहोत. मग जिथे नवी मुंबईला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं इथेच ग्राउंड होणार आहे. तर आज आपण पूर्ण ग्राउंड कसं आहे, 100 मीटर गोळा फेक आणि 1600 मीटर जो 400 मीटरचा ट्रॅक आहे तो पूर्ण आपण आता व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहेत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप महत्वाचं असतं, आपण कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरलाय बट तिथे ग्राउंड कसं आहे, आपल्याला तयारी कशी करायची आहे हे खूप महत्वाचं असतंय. आणि खूप मुलांचे मला मेसेज येत होते की सर मुंबईचं ग्राउंड कसं आहे. तर आपण आता एक एक सुरू केलेलं आहे. आज आपण नवी मुंबईवरती बोलणार आहोत. चला बघूयात. मित्रांनो, 100 मीटरचा इथून स्टार्ट आहे, हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि तो तिकडे समोर एंड पॉइंट आहे. इथं आपल्याला सेन्सर लावलेले असतील, इथून आपल्याला सोडलं जाईल. आपल्याला तिकडे समोर एंड पॉइंट आहे. ग्राउंड एकदम भारी आहे मित्रांनो, लाल माती आहे आणि एकदम व्यवस्थित बनवलेला आहे. त्यामुळं 100 मीटर पॉझिटिव्ह आहे. तयारी पण तुम्ही ग्राउंड वरती करा, स्पाइक पण घालू देतील तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. एकदम बेस्ट ट्रॅक आहे. आणि पलीकडे इकडे हाच पूर्ण 1600चा ट्रॅक पण आहे, तुम्ही पाहू शकता. 1600चा ट्रॅक पण एकदम बेस्ट आहे. त्यामुळे तयारी करताना ट्रॅकवरच करा, रोडवरती पळू नका. ज्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांनी प्रत्येकाने सर्कलवरतीच तयारी करा, जेणेकरून आपल्याला इथे पण मार्क्स बेस्ट येतील. ग्राउंड बघू शकता तुम्ही. आपण आता सर्कलला राऊंड मारून बघूया. तुम्ही पाहू शकता 1600 मीटरचा ट्रॅक अशा प्रकारे आहे मित्रांनो, एकदम बेस्ट आहे. लाल माती टाकलेली आहे आणि ते टप पण केलेलं आहे. असं नाही की म्हणजे असं हे नाही करत, जास्त फुपाटा नाही उधळत आहे. त्यामुळं पाणी पण मारलेलं असेल, त्यामुळे टेन्शन होणार नाहीये किंवा त्रास होणार नाहीये मुलांना. त्याची 100% काळजी घेतली जाईल. पण आपली तयारी आता ग्राउंडवर केली पाहिजे. आणि मित्रांनो, हे ग्राउंडचे मार्क्स आपल्या हातातले मार्क्स असतात. त्यामुळं ग्राउंडला आपल्याला कसे चांगले मार्क्स येता येतील त्यावरती आपला फोकस असला पाहिजे. मित्रांनो पाहू शकता, हे गोळ्याचं सर्कल आहे. इथून आपल्याला समोर ते लावलेलं असेल लाकडाचं, तो अर्ध सर्कल म्हणजे त्याला आपण अर्धवर्तुळाई पासते ते समोरून लावलेलं असेल. त्यानंतर आपल्याला इथं स्टेप घ्यायची, इकडनं गोळा घ्यायचा, इथं लाईन मारलेली असेल, ही लाईन गोळा फेकल्यानंतर आपल्याला त्या लाईनच्या इकडे जायचं आहे. जर आपण प्रॉपर तिकडे गोळा फेकलाय आणि आपण इथून निघलो तरी आपला फाऊल धरला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपल्याला त्या लाईनच्या बॅक साईडनेच बाहेर निघायचं आहे. आणि प्रॉपर इथं आपल्याला इथं असेल असा गोळा थ्रो करायचा आहे. थ्रो केल्यानंतर प्रॉपर आपल्याला इकडनं बाहेर निघायचं. अशा प्रकारे ग्राउंड आहे. ग्राउंड पण सपाटीला आहे, चढाला नाहीये. तुम्ही पाहू शकता समोर पण दाखव तिकडे.